अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ सुकलेल्या जीर्ण झाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। रस्त्याच्या कडेलाच सुकलेल्या झाडाची फांदी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर कोसळून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे। जामनेर जळगाव रोज धावणाऱ्या बेदमुथा ट्रॅव्हल्सचा आणि ट्रकचा चिंचोली गावाजवळ अपघात झाला। ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना झालेल्या अपघातात किरकोळ दुखापत झाली असून ट्रॅव्हल्सचे मात्र नुकसान झाले आहे, तर ट्रकचे सुद्धा नुकसान झाले आहे। सुदैवाने या अपघातात कोणासही गंभीर दुखापत झालेली नाही। पारोडा येथील सिंचन विभागातील अभियंता संजीव कुमार चव्हाण याला 1000 रुपयाची लाच घेताना धुळे एसीबी पथकाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे। रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीसाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करणे कामी अभियंता चव्हाण यांनी ही लाच तक्रारदार शेतकऱ्याला मागितली होती। तळेगाव गावात शिवप्रेमी ग्रामस्थांनी आयोजित केलेली छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची भव्य सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली। जवा काढायची बायर तिची चमचमती दार, जवा काढायची बायर तिची चमचमती दार, कशी गुस्साची अरपार शिवरायांची तलवार, कशी गुस्साची अरपार शिवरायांची तलवार। जय भवानी बोलून उचलले हत्यार, करोनी गर्जना महादेव हर हर, सिर चाटून पाडीले चाटून पाडीले दुश्मन धरतीवर, कशी गुस्साची अरपार शिवरायांची तलवार, कशी गुस्साची अरपार शिवरायांची तलवार। फत्तेपूर तोंडापूर जिल्हा परिषद गटाच्या विजयी उमेदवार रजनीताई जगन्नाथ चव्हाण आणि पंचायत समिती गणाचे एकनाथ लोखंडे यांचा जंगी सत्कार आज फत्तेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला। या प्रसंगी मान्यवर अतिथींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मायनस राहणारी गावं की याच्यामुळे प्लस झाली, हा अप्रत्यक्ष फायदा फत्तेपूर नगरीचा निश्चितच झालेला आहे। मी आपलाच आहे, आपल्याच कुटुंबातला आहे। मी लहानाचा मोठा याच भूमीमध्ये झालो, इथेच शिकलो आहे। त्याच्यामुळे आपल्यात आणि माझ्यात आणि तुमच्यामध्ये मत हा विषयच नाही। आता इलेक्शन संपलं, मत संपलीत, मतांतर संपलीत, आता आपल्याला फक्त काम करायचं। त्याच्यामुळे तुम्हीही त्या मनातून काढून टाका।
बरं का? पुऱ्यावरचे सदस्य आपले 100% आपण सांगितलेलं काम होईल. मनामध्ये तुम्ही शंका बाळगू नका. आपण आता काम सांगायचं आहे आणि आपण ते करायचं आहे. इलेक्शन परतले, निवडणूक परतले, विविध भूमिका बदलत जातात, मतदारांचे कौल बदलत जातात. जिल्हा परिषदेचं हे इलेक्शन हे म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठं इलेक्शन नाही. माझ्या दृष्टीने महत्वाचं आणि मोठं इलेक्शन आहे जे गिरीश भाऊंचं आहे, आमदारकीचं आहे. त्याच्यासाठी अजून बराच काळ आहे, 2.5 वर्षाचा काळ जवळपास आहे. आपल्याला त्यासाठी जोमाने काम करायचं आहे आणि त्याच दृष्टीने आता पुढची वाटचाल आपली राहणार आहे. त्याच्यामुळे मी मनात माझ्या तर नाहीच नाही, पण तुम्ही ते ठेवू नका. माझी आपल्याला विनंती आहे की फत्तेपूरमध्ये आपण कमी आहोत असं नाही. फत्तेपूरने भरभरून दिलेलं आहे. माझ्या गावाचा तर मग प्रश्नच नाही. त्यांनी तर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इतिहासच केला. पण नाही पण त्याचा मी तेच सांगतोय की फत्तेपूरच्या त्या सभेचा सगळीकडेच परिणाम झालेला आहे. हा विजय हा तुमचा साऱ्यांचा विजय आहे, तो उमेदवारांचा विजय नाही. आणि तुम्ही आभार आपल्याला अर्पण करतो. यापुढेही असंच प्रेम ठेवा, अशीच आपुलकी ठेवा अशी विनंती करतो दोघं उमेदवारांच्या वतीने. आणि यानंतर आपण खरंच आपण काम सांगा, आपण ते काम करत राहू. त्यात कुठेही कमतरता होणार नाही, कुठेच नाही. जी कामं आपण अपेक्षित केलेली आहे ती सगळ्या प्रकारची कामं होतील. एक आहे की आपण ती एका वेळेस तर शक्यच नाही, आपण ती टप्प्याटप्प्याने करायची आहेत. तुम्हीच त्याचा क्रम सांगायचा आहे की साहेब पहिल्याने हे काम करायचं आहे, त्या पद्धतीने आपण ती कामं करत जाऊ. पण माझा आग्रह 2 कामांसाठी फार असेल. एक मंगल कार्यालय आणि दुसरं व्यायामशाळा. याच्यासाठी म्हणूनच्या कागद लागतात, ती कागद आपण द्या. कारण ती 2 कामं सगळ्यात महत्वाची कामं माझ्या दृष्टीने आहेत. त्यानंतर तुम्ही जे सांगाल ते आपण करतच राहू. एसटी स्टँडचा विषय तो काही आपला अनुदानाचा विषय नाही, त्याच्यामुळे ते सुप्रीम करणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यात फार काही पैसे घालायचे आहेत. आपल्याला फक्त पाठपुरावा करून ते काम करून घ्यायचं आहे. त्यामुळे या कामांसाठी आपण कटिबद्ध आहोत. तुम्ही एवढ्या प्रेमाने आम्हाला इथं बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. मी आपल्या साऱ्यांचे माझ्या वतीनंही आणि दोघं विजयी उमेदवारांच्या वतीनंही हार्दिक आभार मानतो. पुन्हा एकदा हा झालेला विजय आपल्याला अर्पण करतो. आपण काम सांगा, कुठेही तुम्हाला त्यात कमी पडता येईल, आपण काहीतरी चूक केली उमेदवार निवडून देताना असं म्हणण्याची आपल्याला वेळ येणार नाही. पुढच्या वेळेस विधानसभेला जेव्हा तुम्ही मतदान काढायला जाल तेव्हा तुम्हाला शर्मेने मान खाली घालावे लागेल असं निश्चित घडणार नाही असं अभिवचन देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या गावातील रहिवासी पंचायत समिती सदस्य एकनाथ भाऊ यांनी सुद्धा ग्रामपंचायतचा सत्कार स्वीकारला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित माझी आपलं पंचायत समिती सदस्य सविताताई हे पण सुद्धा उपस्थित राहिले, सत्कार स्वीकारला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचे अध्यक्ष बबलू शेठ सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि सारेचे सारे ग्रामपंचायत सदस्य गावकरी या कार्यक्रमाला पत्रकार महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो. आणि आर्थिक संपला असे जय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.